शाळेत निघेपर्यंत तू तुझा अभ्यास पूर्णच करू नकोस. मग बघ, चांगली या झाडूनेच पूजा करते तुझी. अगं आई, पण हे काही कारण देऊ नकोस. जेव्हा शाळेतून तुला घरी पाठवतील ना, शाळेतले मित्र जेव्हा तुझ्यावर हसतील तेव्हा बरोबर अक्कल येईल तुला. आई, अगं मला नाही समजत आहे ती गणित. म्हणून शाळेत लक्ष द्यायचं असतं. पण नाही, मस्ती कोण करणार ना? कागदाची विमानं बनवून उडवणार कोण? आम्हाला असं शाळेत बोलावून आमची शोभा करतील ना असं वाटलं नव्हतं कधी. पण आज तोही दिवस दाखवलास. आई, पण हे खरंच कठीण आहे ना. मग सरळ दप्तर उचल आणि मांगऱ्यात जा. ओवी ताईला विचार, ती समजावेल तुला. चालेल. थांब डुगू, मी शिकवते ना. डुग्गू, मी ओवी दीदीला सांगितलंय, ती शिकवेल तुला. डुगू, मी इथून गेल्यानंतर तू ओविताईकडेच जा अभ्यास करायला. पण आज मला शेवटचं शिकवू दे ना प्लीज. ठीक आहे. डुगू, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुला चांगला अभ्यास करायला हवा, खूप शिकायला हवं. तू जर चांगला शिकलास, चांगला वागलास तर पुढे जाऊन लोक तुझं कौतुक करतील. तुझ्या फॉरेन दीदी सारखं, निशिताई सारखं आणि आपल्या श्रीनू दादा सारखं. तू जर असाच हट्ट केलास आणि आईचं ऐकलं नाहीस तर मग मोठेपणी तुला शिक्षा होईल. आणि तू चुकला होतास हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तुला खूप वाईट वाटेल. तोपर्यंत कदाचित वेळही निघून गेली असेल, माझ्यासारखी. कोणीच तुझ्या बाजूने बोलणार नाही आणि उभंही नाही राहणार. चारू, अगं विश्वास काचेसारखा असतो. एकदा का त्याला तडा गेला ना की त्याला कितीही सांधला, कितीही जपला तरी त्याचं मूळचं खरं पण कधीच गेलेलं असतं. बाळा, अगं लहानपणापासून अंगाखांद्यावर खेळवलंय मी तुला. नाही म्हटलं तरी मला सुद्धा खूप त्रास होतोय. तरी तुला माफ करणं मलाच इतकं जड जातंय. मग बाकीच्यांची तर अपेक्षा सुद्धा करू नकोस. नाही, ठीक आहे मंजुत्या, पण मी इथून गेल्यावर तुम्ही सगळे मला माफ कराल ना? शेवटचं प्लीज. चारू, इथून गेलीस ना की स्वतःचा विचार कर. हं? हे असं का झालं ह्याचा नीट विचार कर. स्वतःला प्रश्न विचार. आणि आतापर्यंत जी चूक केलीस ना ती आयुष्यात पुन्हा कधीच करू नकोस. दादाला खूप बरं वाटेल तुझा हा निर्णय ऐकून. नाही मंजुत्या, मी घरी नाही जाणार आहे. मी मावशीकडे मुंबईला जाणार आहे. थोडे दिवस तिथेच राहीन. पण का? तिथे दादा काळजी करत असेल तुझी. आणि आता तुझ्यात हा जो काही थोडाफार बदल झाला ना त्याला बरं वाटेल तुला असं पाहून. अगं कसं तोंड दाखवू त्यांना? एका बापाच्या काळजीने ते इथे मला घ्यायला आले होते आणि मी माझ्या हट्टापायी त्यांना दुखवलं. मला सुद्धा थोडा वेळ हवाय. त्यामुळे घरी जाण्यात मला काही अर्थ वाटत नाही. तू पण मला थांबू नकोस प्लीज. बरं बाई, तुला हवं तिथे जा. हं? पण एक चांगली व्यक्ती बनायचा प्रयत्न कर. आणि हो, मी तुला जे काही सांगितले ना ते विसरू नकोस. लक्षात ठेव सगळं.
दादा मी काय म्हणते, मी त्यांकाच हायसर बोलून घेतलं असतं, म्हणजे कसं की त्यांची चेडू त्यांच्या हातात दिली ना की मग आपण मोकळे ना, मग ती मुंबईत जाऊ दे नाही तर अजून काही जाऊ दे, आपलं संबंध संपलो. बंधू भाऊ असं काय बोलतास? अहो वहिनी पण या बघा चारू दुखावला गेला. त्याका जर त्याच्या घरी जाऊचा नसत तर उगाच आपण जबरदस्ती त्याका घरी पाठवला ना तर आता आणखी बेतरात. उमा बरोबर बोलते तुम्ही. बंधू, चारूला तिच्या मावशीकडे मुंबईला जायचं असेल 4 दिवस तर जाऊ दे, राहू दे. निदान सगळं विसरेल तरी ती. शेवटी काळ हे सगळ्यावरचं उत्तम औषध आहे. पण आता प्रश्न हा आहे की चारू सोबत जाणार कोण? श्रीनू